प्रेज द लॉर्ड। तर माझं नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण चिकन नूडल्स ही रेसिपी पाहणार आहोत। तर या रेसिपीला करण्यासाठी लागणारे साहित्य आणि त्याची कृती आपण पाहणार आहोत। तर चला मग पाहूया त्याची कृती। तर या ठिकाणी एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे गरम करण्यासाठी। ॲक्च्युली मी चिकन नूडल्स आणि चिकन राईस करत आहे, तर त्या क्वांटिटीनुसार मी या ठिकाणी मसाला तयार करत आहे। तर या ठिकाणी मी साधारणतः या चमच्याच्या सहाय्याने मापाने साधारणतः 5 ते 6 मी माप तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साधारणतः 8 ते 9 कांदे मोठ्या साईजचे मी स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे। आणि आता हे कांदे आपण छान फ्राय करणार आहोत। जास्त लालसर आपल्याला बनवायचे नाही आहेत, कारण आपण जर तुम्ही चायनीज खाल्ला तर तुम्हाला ते बाईट कांद्याचे बाईट्स किंवा शिमला मिरचीचे बाईट्स तोंडामध्ये येते, तर त्या प्रकारे आपल्याला फ्राय करायचं आहे। त्याच्यानंतर यामध्ये आपण शिमला मिर्च टाकलेली आहे। शिमला मिरचीसोबतच आपण यामध्ये हिरवी मिरची देखील मधून चिरून टाकलेली आहे। तर आता आपण कांद्याला आणि याला छान फ्राय करून घेऊया। आणि कांदा आणि शिमला मिरची फ्राय होत असतानाच आपण याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट मी घेतलेली आहे। तर ही पेस्ट मी त्याकडे काही जण बारीक चिरून अद्रक आणि लसूण टाकतात, तर या ठिकाणी मी पेस्ट घेतलेली आहे। तसंच मी या ठिकाणी चिकन मसाला वापरत आहे आणि थोडासा गरम मसाला मी याच्यामध्ये टाकत आहे, थोडासा इंडियन टेस्ट याला देण्यासाठी। तर आपण हे छान मसाले फ्राय करून घेऊया। तर हे मसाले फ्राय होत असताना त्याच्यामध्ये मी साधारणतः 3 ते 4 चमचे ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे। त्याचप्रकारे आता याच्यामध्ये मी रेड चिली सॉस देखील त्याच मापाने टाकत आहे। तसंच यामध्ये साधारणतः 4 ते 5 शेजवान चटणी मी घेतलेली आहे। तसंच यामध्ये मी 2 चमचे सोया सॉस आणि या ठिकाणी टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस मी घेतलेला आहे। तर आपण छान फ्राय करून घेणार आहोत। आणि आता याच्यामध्ये आपण कॅबेज टाकत आहोत, म्हणजेच पत्ताकोबी बारीक चिरून साधारणतः 2 पत्ताकोबी या ठिकाणी मी घेतलेला आहे। तर आता आपण याला छान फ्राय करून घेऊया। जास्त आपल्याला फ्राय करायचं नाही आहे, तर हलकंसं फ्राय करायचं आहे। तर याच्यामध्ये मी रेड चिली पावडर म्हणजे चटणी टाकलेली आहे व मीठ चवीनुसार या ठिकाणी मी टाकत आहे। तर आता आपण हे मसाले फ्राय करत आहोत। याच्यामध्ये खाण्याचा रंग या ठिकाणी मी टाकत आहे। कलर टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये फ्राय केलेलं चिकन जे 65 सारखं आपण फ्राय करतो ते टाकलेलं आहोत। आता हे छान मिक्स केल्यानंतर पूर्ण मसाला मी काढून घेणार आहे। तर या ठिकाणी आता फक्त मी चिकन नूडल्स करत आहे, तर त्या हिशोबाने मी आता मसाला वापरणार आहे। तर या ठिकाणी मी 1 अंडं फेटून घेतलेलं आहे। आता हे अंडं छान फ्राय करायचं आहे आपल्याला, जेणेकरून त्याचे दाणे असे होतील। आणि मग जो काही मसाला आपण मगाशी फ्राय केलेला आहे त्यातला अर्धा मसाला मी इथे घेत आहे। तर या ठिकाणी मी नूडल्स घेतलेला आहे। नूडल्स साधारणतः 80% आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून कोथिंबीर भुरभरायची आहे। तर या ठिकाणी अशा प्रकारे आपलं नूडल्स तयार झालेलं आहे। तर खाण्यास खूप टेस्टी होतं। तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, धन्यवाद।